नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 1 ऑगस्ट 2024 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. घसा थोडा खराब असल्यामुळे आवाज थोडा कमी येईल तुम्हाला, पण ध्यान देऊन लेक्चर ऐका, कारण आजचं लेक्चर इम्पॉर्टंट आहे. बघा, आज एक नवीन महिना आपण सुरू करतोय. आपण जुलै महिन्याचं जे काही मंथली करंट अफेअर्सचा व्हिडिओ आहे, तर तो सुद्धा बनवण्याचा प्लॅन करूया. सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा, पहिला क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये सशस्त्र सीमा दलचे नवीन महासंचालक कोण बनले आहे? तर जुलै 2025 मध्ये SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल याचे नवीन महासंचालक बनलेले आहे संजय सिंगल. लक्षात ठेवायचं, संजय सिंगल. संजय सिंगल यांनी ऑलरेडी आपण जर बघितलं तर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दलाचे विशेष महासंचालक म्हणून काम केलेलं आहे आणि ते आता सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहे. ते अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेणार आहे. लक्षात ठेवा, सशस्त्र सीमा बल जे आहे तर ते एक आपली समजून घ्या की एक लष्कराचा प्रकारच आहे. हे जे काही दल आहे मित्रांनो, हे लष्करच आहे भारतीय. हे जे आहे ते भारत आणि नेपाळ आणि भारत आणि भूटानच्या सीमेवर तैनात असतं सशस्त्र सीमा बल. याची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे. तर परत एकदा रिवाइज करतो. पहिला क्वेश्चन, सशस्त्र सीमा बल जे आहे त्याचे नवीन महासंचालक संजय सिंगल बनले आहे. संजय सिंगल यांनी अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेतलेली आहे. सशस्त्र सीमा बलची स्थापना 1963 मध्ये करण्यात आलेली आहे. भारत आणि नेपाळ आणि भारत आणि भूटानच्या जे काही बॉर्डर्स आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम सशस्त्र सीमा बल करत असतं. पुढे जाऊया. महत्वाचे जे काही नियुक्ती आहे त्या बघून घेऊया. तर सोनाली मिश्रा ज्या आहे त्या अलीकडे रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहे. पराग जैन रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवीन प्रमुख बनलेले आहे. पूनम गुप्ता RBIच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर बनल्या. सोहनी राजोला, जे महत्वाचे आहे मित्रांनो, जे परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांना मी स्टार मार्क करतो. सोहनी राजोला कार्यकारी संचालक बनले आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये. निधी तिवारी पंतप्रधानांच्या खासगी सचिव बनलेले आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी बनले आहे. अंजुरा ठिराण्या पहिल्या महिला कायदा सचिव बनले आहे. अजित रत्नाकर जोशी कार्यकारी संचालक बनलेले आहे कार्यकारी संचालक बनलेले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. तर बघा, सोनाली मिश्रा, पराग जैन, सोहनी राजोला, त्यानंतर छल्ला श्रीनिवासलू शेट्टी आणि अंजुरा ठिराणा या आपल्यासाठी महत्वाच्या नियुक्त्या आहेत. पुढे जाऊया. डॉक्टर मयंक शर्मा जे आहे ते संरक्षण लेखा महानियंत्रक बनले आहे. त्यानंतर जर बघितलं, तुहिन कांत पांडे, मोस्ट इम्पॉर्टंट, हे सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले आहे. यांनी माधवी पुरी बुच यांची जागा घेतलेली आहे. माधवी पुरी बुच जे आहे तर ते सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. एन चंद्रशेखरन हे रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहे. अमृत मोहन प्रसाद हे सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक. आता बघा, सीमा सुरक्षा दल जे आहे तर त्याचे नवीन महासंचालक कोण बनले आहे? अमृत मोहन प्रसाद. तर बघा मित्रांनो, अमृत मोहन प्रसाद जे आहे ते आता कोण बनलेले आहे? तर सीमा सुरक्षा दल जे आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जे आहे तर त्याचे काय बनलेले आहे? तर नवीन महासंचालक बनलेले आहे. आणि सीमा सुरक्षा दलाचे जे विशेष महासंचालक होते संजय सिंगल, ते आता सशस्त्र सीमा दलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे. तर SSBचे नवीन महासंचालक संजय सिंगल आणि BSFचे महासंचालक अमृत मोहन प्रसाद. DK सुनील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD बनले आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड ही 14वी महारत्न कंपनी आहे. KC वेणुगोपाल हे लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष बनले आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये भारतीय तटरक्षक दलाचे नवीनतम जलद गस्त जहाज फास्ट पेट्रोल व्हेकल अटल कुठे नौदलाकडे सुपूर्त करण्यात आली? तर बघा मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाचं गस्त घालणारं फास्ट जहाज, त्याला काय म्हटलं तर फास्ट पेट्रोल व्हेकल. तर फास्ट म्हणजे तुम्हाला माहिती वेगवान असलेली गोष्ट, पेट्रोल म्हणजे गस्त घालणे, आपण जर बघितलं तर देखरेख करणे, आणि व्हेकल म्हणजे इथं जहाज, ठीक आहे, किंवा गाडी, किंवा आपण म्हणू शकतो की व्हेकल म्हणजे वाहन. तर अटल हे जे फास्ट जहाज जे आहे गस्त घालण्यासाठी, तर ते अलीकडे नौदलाकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. भारतीय तटरक्षक दलाकडे सुपूर्त करण्यात आलेलं आहे. तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे.
हे जहाज कुठे सुपूर्द करण्यात आलं? गोव्यामध्ये. कुठं? गोव्यामध्ये. कारण गोवा शिपयार्ड लिमिटेड जे आहे, गोवा शिपयार्ड लिमिटेड जे आहे, तर GSL यांनी हे बनवलेलं आहे. लक्षात ठेवा, असे 8 जहाज बनवली जाणार आहे. असे किती जहाज बनवली जाणार आहे? 8 जहाज बनवली जाणार आहे. तर या 8 जहाजांपैकी हे 6वे जहाज आहे, ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे अटल. पुढे जाऊया, चला पुढील प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये DRDO कोणत्या बेटावरून 2 यशस्वी प्रलय क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतल्या आहेत? तर DRDO ने कोणत्या बेटावरून 2 प्रलय क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतलेल्या आहेत? तर DRDO ने ओडिशामध्ये असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून प्रलय क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेतलेल्या आहे. मित्रांनो, प्रलय क्षेपणास्त्र जे आहे तर त्याची स्पीड किती असते जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, 1 ते 1.6 मॅक एवढी प्रलय क्षेपणास्त्राची स्पीड असते. 150 ते 500 किलोमीटरची याची रेंज आहे. हे किती वजन स्वतःसोबत वाहून नेऊ शकतं? तर 500 ते 1000 किलो वजन जे आहे हे स्वतःसोबत वाहून नेऊ शकतं. म्हणजे तेवढ्या वजनाची स्फोटकं स्वतःसोबत वाहून नेऊ शकतं. याची चाचणी अलीकडे ओडिशाच्या किनाऱ्यावर APJ अब्दुल कलाम बेटावर करण्यात आलेली आहे. या बेटांना व्हीलर बेट म्हणून सुद्धा देखील ओळखलं जातं. पुढे जाऊया. DRDO ही चाचणी करण्यात आली तर संरक्षण मंत्रालयाअंतर्गत DRDO काम करते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे. 1958 ची स्थापना आहे. नवी दिल्लीत मुख्यालय आहे. समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. आपण जर बघितलं तर पहिले अध्यक्ष जे आहे तर ते होते VS अरुणाचलम आणि बोधवाक्य बलस्य मूलम विज्ञानम. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणते अभियान सुरू केले? तर आपल्याकडे प्राचीन काळातील जे काही हस्तलिखित साहित्य आहे तर ते सगळ्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी ज्ञान भारतम मिशनचं सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर ज्ञान भारत मिशन किंवा अभियान जे आहे तर ते प्राचीन हस्तलिखित दस्तऐवज जे आहे तर त्यांचं डिजिटलायझेशन जे आहे तर ते केलं जाणार आहे ज्ञान भारतम मिशन अंतर्गत. या मिशनची घोषणा जी आहे तर ती बजेट जी आहे, आपलं बजेट 2025-26 त्यामध्येच याची घोषणा करण्यात आली होती. मग बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये घोषणा करण्यात आली होती. आपण जर बघितलं तर 9 जून 2025 ला मन की बात यामध्ये सुद्धा याविषयी आपल्याला सांगण्यात आलं होतं. मग सांस्कृतिक मंत्रालय जे आहे तर ते कल्चरल मिनिस्ट्री जी आहे तर ते हा कार्यक्रम हे मिशन सुरू करणारे ज्ञान भारतम मिशन. या मिशन अंतर्गत शैक्षणिक संस्था, संग्रहालय, ग्रंथालय, खाजगी संग्रहालय यामध्ये भारतातील जे काही प्राचीन हस्तलिखित दस्तऐवज आहे तर त्यांचं डिजिटलायझेशन केलं जाणार आहे. या अंतर्गत 1 कोटीहून अधिक हस्तलिखित जे काही दस्तऐवज आहे त्यांचा समावेश असणार आहे. जवळपास 60 कोटी रुपये यासाठी तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन, भारतीय सैन्याने जुलै 2025 मध्ये दिव्य दृष्टी हा प्रगत तंत्रज्ञानाचा सराव कुठे आयोजित केला होता? तर भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीम मध्ये दिव्य दृष्टी नावाचा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ज्यामध्ये वापर केला जाईल असा दिव्य दृष्टी नावाचा प्रगत तंत्रज्ञान सराव जो आहे तो पूर्व सिक्कीम मध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे, दिव्य दृष्टी युद्ध सरावाचा. आपण जर बघितलं तर जे काही भविष्यातील युद्ध होणार आहे तर त्यामध्ये टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याचा मोठा भाग राहणार आहे. आपण बघितलं की भारत पाकिस्तानचं छोटंसं आता जे काही युद्ध झालं होतं त्यामध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्यावर काय केलं होतं तर मोठ्या प्रमाणावर ड्रोन अटॅक केला होता. आपण त्यांच्यावर मिसाईलने अटॅक केला, त्यांनी आपल्यावर ड्रोनने अटॅक केला. म्हणजे सगळं जे काही युद्धाचं स्वरूप चेंज झालेलं आहे, सगळे टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो इथून पुढे केला जाणार आहे. मग त्याला सक्षम होण्यासाठी, त्यासाठी सक्षम होण्यासाठी पूर्व सिक्कीम मध्ये आपण दिव्य दृष्टी नावाचा युद्ध सराव जो आहे तो केलेला आहे. मग पूर्व सिक्कीम मधील उंचावर हा युद्ध सराव करण्यात आला. आपण जर बघितलं तर हा युद्ध सरावामध्ये त्रिशक्ती कॉर्प्स जे आहे भारतीय लष्कराचे तर ती कॉर्प्स जी आहे, ती तुकडी जी आहे ती यामध्ये सामील झाली होती. याचा मुख्य उद्देश होता या सरावाचा AI आधारित जे काही युद्ध असतील भविष्यातील तर त्यासाठी प्रिपेअर्ड राहणं, रिअल टाइम लक्ष ठेवणं, शत्रूच्या हालचाली काय आहे, पुढील पिढीतील म्हणजे नेक्स्ट जनरेशन जे काही
युद्ध तंत्रज्ञान आहे तर त्याची चाचणी घेणं. पुढे जाऊया. दिव्य दृष्टी. सिक्कीम मध्ये भारतीय लष्कराचा एक तंत्रज्ञान सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. 6वा प्रश्न आहे 2025 मध्ये कोणत्या राष्ट्रीय उद्यानात पहिली ग्रासलँड पक्षी गणना केली जाईल? केली गेली आहे मित्रांनो. केली जाईल नाही, केली गेली आहे. तर बघा मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि काझीरंगा व्याघ्र प्रकल्पामध्ये आसाममध्ये पहिली ग्रासलँड पक्षी गणना करण्यात आलेली आहे. तर बघा, ग्रासलँड पक्षी गणना म्हणजे काय? तर सिंपल, इथं काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामधील जे काही पक्ष्यांची संख्या जी आहे, गवताळ प्रदेशात आढळणारे जे काही पक्षी आहे, ग्रासलँड एरियामध्ये आढळणारे जे काही पक्षी आहे, म्हणजेच गवताळ प्रदेश जो असतो त्यामध्ये आढळणारे जे पक्षी आहे, तर त्यांची किती प्रजाती आहे आणि त्यांची संख्या किती आहे, तर याबाबत अलीकडे जी गणना आहे 18 मार्च ते 25 मे या दरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये करण्यात आलेली आहे. तर 43 प्रजाती आपल्याला यामध्ये सापडलेल्या आहे, ज्या गवताळ प्रदेशामधील पक्ष्यांच्या आहे. लक्षात ठेवा, या जनगणनेचा मुख्य उद्देश होता काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये या पक्ष्यांची संख्या किती आहे हे मोजणे, पक्ष्यांच्या प्रजाती किती आहे हे मोजणे गवताळ प्रदेशातील. आता आसाममध्ये ही गणना करण्यात आलेली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. मग आसाम विषयी माहिती घेऊया. आसामची राजधानी दिसपूर. स्थापना झाली 26 जानेवारी 1950. हेमंत बिस्वा शर्मा मुख्यमंत्री आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य राज्यपाल आहे. आसामला 2 देशाची सीमा लागते, भूटान आणि बांगलादेश. आसामला एकूण 7 राज्यांची सीमा लागते, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि पश्चिम बंगाल. बघा मित्रांनो, एक बॅच आपण सुरू करतोय 11 ऑगस्टला. आतापर्यंत जी सर्वात कमी फी असलेली बॅच 499 रुपये फी असणारे. 11 ऑगस्टला 10 वाजता हिचे ऍडमिशन सुरू होईल. हे आताच का सांगतोय, कारण हे ऍडमिशन फक्त पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ही रिव्हिजन बॅच आहे. ऑल सब्जेक्ट इथं रिवाइज करून घेतले जाणार आहे. तर बघा, अतिशय महत्वाची बॅच असेल. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून नोंद करून ठेवा तुमचं नाव. म्हणजे तुम्ही जर विसरलात या तारखेला तर आम्ही तुम्हाला त्याबाबत आठवण करून देऊ. पुढे जाऊया. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आपण फाउंडेशन बॅच जी आहे ती 5 ऑगस्ट रोजी सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला इथं दिलेले कोर्सेस जे आहे या बॅचेस सोबत मिळेल, प्लस या बॅचचा प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस बघायला मिळेल. बघा, विजेता बॅच 1 जी आहे तर ती आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी सुरू केली आहे. विजयश्री बॅच 2 जी आहे ती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सुरू केली आहे. आणि यशोदय बॅच जी आहे ती आपण ग्रुप सी च्या मेन्स साठी सुरू केलेली आहे. 21,000 प्लस PYQ ची आपण इथं टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज बॅच सुरू केलेली आहे. तर ही जी काही बॅच आहे याचा कालावधी 18 महिन्यांचा असणार आहे आणि यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज 21,000 PYQ जी आहे ती कव्हर केले जाणार आहे. प्लस या नोट्स तुम्ही ऍप मधून परचेस करू शकता. ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाईल. तर हे बॅचेस मध्ये पण मिळतील आणि सेपरेट पण तुम्ही जॉईन करू शकता. बघा, प्रत्येक बॅचवर डिस्काउंट उपलब्ध आहे. यासाठी ऍप इन्स्टॉल करा आपला अभ्यास मित्र नावाचं. त्यानंतर त्यामधून बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर सर्वात शेवटी या सगळ्यात शेवटी ऑप्शन असेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर तिथे CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड टाका. स्पेस वगैरे कुठेच देऊ नका. अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल. पेमेंट करा. क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांना अलीकडे एक नवीन भविष्यकालीन सहाय्यक AI रोबोट मिळाला. त्याचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे ISS, तर यावरील अंतराळवीरांना अलीकडे एक भविष्यकालीन सहाय्यक AI रोबोट मिळालेला आहे. त्याचं नाव आहे सिमोन. काय नाव आहे? सिमोन. तर बघा मित्रांनो, सिमोनचा फुल फॉर्म आहे क्रू इंटरॅक्टिव्ह मोबाईल कॅम्पेनियन. आता हा रोबोट काय करणार आहे? तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर हा AI पॉवर्ड रोबोट आहे. तर हा काय करणार आहे? तर जे काही दीर्घ कालावधीसाठी जे काही अंतराळ मोहीम असणार आहे त्यामध्ये अंतराळवीरांना मदत करणार आहे. तुम्ही जर इंटरस्टेलर वगैरे मूव्ही बघितली असेल स्पेसशी संबंधित, तर त्यामध्ये सुद्धा अंतराळवीरांना मदत करण्यासाठी रोबोट्स असतात. तसा हा सिमोन नावाचा रोबोट असणार आहे. हा युरोपियन एरोस्पेस कंपनी एअरबस आणि जर्मन एरोस्पेस सेंटर IBM यांच्या सहकार्याने विकसित केला गेला आहे.
8वा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये मास्टर कार्डने पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे? तर मास्टर कार्ड या कंपनीने पर्यटनाला चालना देण्यासाठी आंध्र प्रदेश सोबत करार केलेला आहे. तर आंध्र प्रदेशला जागतिक नकाशावर पर्यटनाचं केंद्र बनवण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. हा करार मास्टर कार्ड आणि आंध्र प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने केलेला आहे. 27/2/2025 रोजी हा करार करण्यात आलेला आहे. 9वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये 15वे हॉकी इंडिया काँग्रेस कुठे आयोजित केले जाईल? महाबलीपुरम तमिळनाडूमध्ये हॉकी इंडिया काँग्रेस जे आहे 15वे ते आयोजित केले जाणार आहे. बघा मित्रांनो, भारतीय हॉकीला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. हॉकी खेळ जेव्हापासून आपण खेळतोय तर त्याला 100 वर्ष जे आहे तर ते ऑफिशियली कंप्लीट झालेले आहे. मग या निमित्ताने आपण 15व्या हॉकी इंडिया काँग्रेसचं आयोजन 27 जुलै 2025 रोजी तमिळनाडूमध्ये करत आहोत. त्याचबरोबर आपण हॉकी या काँग्रेसमध्ये राष्ट्रीय आणि तळागाळातील हॉकीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आपण आर्थिक अनुदाने जी आहे ती सुद्धा जाहीर करणार आहोत. आणि 7 नोव्हेंबर 2025 रोजी देशव्यापी हॉकी महोत्सव साजरा केला जाणार आहे. हॉकी खेळाच्या सुरुवातीला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण हे सगळं सेलिब्रेट करत आहोत. 10वा क्वेश्चन आहे, जुलै 2025 मध्ये झारखंड सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकला कोणते नाव दिलं आहे? अटल मोहल्ला क्लिनिकला मदर टेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अटल मोहल्ला क्लिनिक हे जे नाव आहे तर ते झारखंड सरकारने बदलून मदर टेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असं नाव केलेलं आहे. मोहल्ला क्लिनिक आपण जर बघितलं तर मोहल्ला क्लिनिक म्हणजे असे गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेले दवाखाने आहे ज्यामध्ये मोहल्ला क्लिनिक काय तर शहरी भागात, मी तुम्हाला काय सांगितलं तर गावात सांगितलं, तर हे शहरी भागात स्थापन करण्यात येतात मोहल्ला क्लिनिक. जसं तुम्हाला दिल्लीमध्ये सुद्धा बघायला मिळेल. पण शहरी भागातील लोकांना परवडणाऱ्या सुलभ आणि प्राथमिक आरोग्य सेवा ज्या आहे तर त्या उपलब्ध करून दिल्या जातात मोहल्ला क्लिनिकमध्ये. मग झारखंडच्या मोहल्ला क्लिनिकला अटल मोहल्ला क्लिनिक असं नाव होतं, ते आता मदर टेरेसा ऍडव्हान्स हेल्थ क्लिनिक असं त्याचं नाव करण्यात आलेलं आहे. 11वा महत्वाचा क्वेश्चन आहे, स्टार मार्क करतो अगोदरच. जुलै 2025 मध्ये भारतातील पहिली AI चालित अंगणवाडी कुठे उद्घाटन झाली? तर भारतातील पहिल्या AI द्वारे चालवली जाणारी पहिली अंगणवाडीचं उद्घाटन कुठे करण्यात आलं? तर मित्रांनो, नागपूर महाराष्ट्रामध्ये भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारी अंगणवाडीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेलं आहे. नागपूर जिल्ह्यातील वाढमणा या गावामध्ये त्या अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर ही अंगणवाडी इथं नियंत्रित केली जाणार आहे, चालवली जाणार आहे. मुलांना आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवा सुद्धा या अंगणवाडीमध्ये मिळणार आहे. 12वा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये भारतातील कोणत्या तरुण टेबल टेनिस खेळाडूने 36 वर्षांनंतर आशियाई युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं? तर दिव्यांशी भौमिक यांनी 36 वर्षांनंतर आशियाई युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं आहे. तर आपण जर बघितलं 14 वर्ष आहे दिव्यांशी भौमिक यांनी 15 वर्षाखालील गटात खेळत सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. चीनच्या झू किहीचा त्यांनी पराभव केलेला आहे. ही जी स्पर्धा आहे कोणती आशियाई युथ टेबल टेनिस स्पर्धा तर ही ताश्कंद उझबेकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन, मास्टर कार्डने पर्यटनाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी कोणते अभियान सुरू केलं? आणि AI आधारित अंगणवाडी कुठे सुरू झालेली आहे? आय होप आजचं लेक्चर आवडलं असेल. आवाज थोडा लो होता त्यामुळे थोडं तुम्हाला मोनोटोन वाटली असेल, पण महत्वाचं लेक्चर होतं. लेक्चर आवडलं असेल लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा. बॅच जॉईन करताना CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा. चला थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.